बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी। हर घर तिरंगा अभियानाला अनोख्या पद्धतीने सलाम करण्यात आलाय। पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण आखरेंचं अनोखं ध्वजवंदन, पाण्याखाली तिरंगा घेऊन सायकल चालवत केलं ध्वजवंदन। पाण्याखाली तिरंग्यासह सायकल चालवून ध्वजवंदनाचं प्रात्यक्षिक सादर केलं। पोलीस जलतरण केंद्र अमरावती इथं त्यांनी कृत्रिम ऑक्सिजनचा वापर न करता तब्बल 25 मीटर अंतर पाण्याखाली सायकल चालवत उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं। आखरे यांनी स्वतःच्या श्वासावर नियंत्रण ठेवत 1 मिनिट 16 सेकंद पाण्याखाली राहून तिरंगा ध्वजासह सायकल चालवली। या उपक्रमासाठी त्यांनी खडतर मेहनत आणि कौशल्यपूर्ण सराव केला। पाण्याखाली सायकल चालवतानाही त्यांनी हेल्मेटचं महत्त्व उपस्थितांना पटवून दिलं। त्यांच्या या अनोख्या उपक्रमातून नवीन पिढीला राष्ट्रप्रेम, शिस्त आणि सुरक्षिततेचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला। या विक्रमाची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये करण्यात आली आहे। तसेच 50 पाण्यावर 22 मिनिटे 52 सेकंद योगासने करून त्यांनी विक्रम नोंदवला असून त्याची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे। नंदुरबारच्या शहाद्यात 80 वर्षाची मध्यरात्री ध्वजारोहणाची परंपरा। रात्री 12 वाजून 1 मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आलं। हुतात्मा लालदास चौकात नंदुरबारच्या शहाद्यात 80 वर्षांची मध्यरात्री ध्वजारोहणाची परंपरा आहे। रात्री 12 वाजून 1 मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आलं। हुतात्मा लालदास चौकात ध्वजारोहण करण्यात आलं। स्वातंत्र्य दिनाच्या स्वागताला शहाद्यात देशभक्तीचा जागर झाला। राष्ट्र सेवा दलाच्या वतीने आयोजित कार्यक्रमातून गेल्या 80 वर्षांपासून सुरू असलेली अनोखी परंपरा यंदाही उत्साहात कायम ठेवण्यात आली। भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्याच्या पहिल्याच मध्यरात्री शहादा इथं ध्वजारोहण करण्यात आलं होतं। राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते कैलासवासी चरणदास देसाई यांनी सुरू केलेली ही परंपरा आजही अखंडितपणे सुरू आहे। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मध्यरात्री ध्वजारोहण करून स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्याची ही परंपरा शहादा शहराच्या इतिहासातील वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे। ज्या शहीद लालदासच्या स्मारकाच्या सोबत आपण उभे आहोत त्या शहीद लालदास आणि चरणभाईंचं नातं होतं। चरणभाईंचे लालदास हे शालक होते। नंदुरबारच्या शिरीष कुमारच्या सोबत जी 5 बालकं शहीद झाली त्यात लालदासचं स्मरण आहे। त्यामुळे आपण हा झेंडावंदन सर्व लोकांना एकत्र घेऊन स्वातंत्र्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करत एकत्र येतो, राष्ट्रीय गीते म्हणतो आणि सर्वांच्या साक्षीने त्यावेळेला हा राष्ट्रीय ध्वज फडकवून आपला आनंदोत्सव साजरा करतो। 15 ऑगस्ट ची सुरुवात आहे। रात्री 12 वाजून 1 मिनिटांनी शहादा येथे दरवर्षीप्रमाणे गेल्या 80 वर्षाप्रमाणे आजही ध्वजारोहण झालेलं आहे। शहाद्यातले अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि सर्व जाती धर्माचे लोक या इथे एकत्र येऊन रात्री 12 वाजता हा उपक्रम साजरा करतात। दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम मोठ्या उत्साहात झालेला आहे। तर शहादा नंदुरबार मधील शहादा इथं 80 वर्षांची परंपरा जपण्यात आलेली आहे। रात्री 12 वाजून 1 मिनिटांनी ध्वजारोहण केलेलं आहे। गेल्या 80 वर्षांपासून ही परंपरा इथे जपली जातीये। तर यासोबतच देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळतोय। मंत्री भरत गोगावले यांनी रायगडमध्ये ध्वजारोहण केलेलं आहे। त्याचप्रमाणे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते देखील ध्वजारोहण पार पडलंय।
त्याचप्रमाणे मंत्री नितेश राणे यांनी सुद्धा ध्वजारोहण केलेलं आहे. त्याचप्रमाणे राज्यातील विविध ठिकाणी नेत्यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले, याची दृश्य आपण पाहतो आहोत. मंत्री शंभूराज देसाई यांच्याही हस्ते ध्वजारोहण पार पडलेलं आहे. त्याचप्रमाणे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन साजरा केलाय. त्याचप्रमाणे मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील ध्वजारोहण करत 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केलाय. तर ही राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणची दृश्य आपण पाहतो आहोत. मंत्री आणि नेत्यांच्या हस्ते वेगवेगळ्या ठिकाणी ध्वजारोहण पार पडलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.